तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बऱ्याच दिवसानंतर आज. आणि आज आपल्याला योग आलाय पुण्यात जाण्याचा. आपण जाणार आहे देवदर्शन करायला. आपल्या सोबत आहे आपला भाऊ आणि अजून 2 भाऊ आहेत. पुढं भाऊ नाही म्हणता येणार पण भाऊच म्हणू शकतो. त्यातला एक भाऊ आहे आणि एक भाई और एक हे कसाई. और पुढच्या वीडियो आपल्या अगले वीडियो में आपको दिखाऊंगा कि हमारे साथ कौन है. तो चलिए सुरू करते हैं टेक्निकल गुरुजी. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा मुद्दा हा होता, तोडला पहिला जागा नाही आम्हाला. घबरे चल पुढे जायचंय. पिंपरीला पिंपरीवरनं वारीजेला आपलं वारीजेला म्हणतंय हे म्हणतंय कोथरूड हा दळणकरला जाऊ. कात्रज हे चला लाव गाडी जाऊ आपण. चला मेट्रोने जाऊ. हा काय करायचं. हॅलो, कुठं जायचं दादा आपल्याला? इथं बघ, इकडे बघ ना असं गपरे. ह्यामुळं एखाद्या पोरी येऊन मुस काढते आणि त्यांचा व्हिडिओ काढते का म्हणून मी पण त्यांना म्हणेन तुमचा व्हिडिओ काढायला काय जायचं हे लावायची गाडी म्हणाल तिथं जाऊ. जाऊ दे. चंद्राला जायचंय रे पण. हॅलो, कात्रजला जाऊ ना पूजा चांगलं सांगा गावला चांगलं सांग ना. काय करणार मी तुला शिवाय देतोय का? हा चालतं. ऐक ना, खरंच प्यालाय का? बरंच दुकान दिसलं म्हणून सांगतोय. चांगलं खरंच प्यालाय का? नाही पिलेलं आहे मी, खोटं बोललंय. पाचे सांग, नाही तर तसं तिकडं प्यायला. गाडी अशा नका लावा रे, नीट लावा गाडी. नाही तरी पण काय नाही. हे मानलं का? तर गाईज आम्ही थांबलो चहा प्यायला आणि चेहरा दाखवत नाही हा, साधच गेला. तोंडच दाखवा ना. तेरा स्पेशल चांगलं आहे. पिलाय ऐक ना, तो तोंड एवढं भारी नाही. तू तिला व्हिडिओ चालू असेल. किती सांगू? तू पिणार आहे का? तू तोंड लापवतोय याचा. कुणी पण सांगेल कुणाचा कलर भारी. कलरवरून बोलत नाही मी कोणाला, पण तशी व्हिडिओ चालू झाल्यावर तुझी जशी बोलती बंद झालेली ती बघून असं वाटतंय की तुझ्यासोबत चांगलंच काहीतरी घडलेलं आहे त्या व्हिडिओवर. बरोबर विषय काहीतरी नाही. आता किती वाजले? 2:30 वाजले. 2:18 झाले. हे सगळे चहा प्यायला तुम्ही सगळे विश कर त्याला. विश कर नाही याला. हॅपी जर्नी. त्याचं तोंड बघ, ब्लॅक अँड व्हाईट करून द्या. मूर्खपणा केला आहे आल्यापासून. त्याच्यामुळे फोन पण नाही भेटला. हां, मूर्खपणा केला. फोन द्यायचा होता. नासानी लावली नासानी. पाण्याची बॉटल घेतला. त्याचं तोंड बघितलं, मोबाईलच पाडला. थांबता तोंड बघ. तुला काय वाटतं? तू सेलिब्रिटी झालाय का? तू काय बोललं नाही पाहिजे असं वाटतं तुला? तुझ्यामुळं कोणतरी हसल, कुणाचं तरी हसण्यामागचं कारण बन. दुसऱ्यांना रडवून काय भेटणार आहे तुला? आतापर्यंत तर रडवलंच ना. हे रे, आता कसं झालंय? आता मी बोलतो, हे हसला आत्ता, कॅमेरा चालू झालं पण बंद झाला असायचं. तू असं का तोंड गेलं? माहिती दे मी. चांगलं आहे का? काय आलं तुला? कोण काय बोलले का? तू सांग, व्हिडिओ नाही टाकत तसं काय असं? व्हिडिओ बंद करून सांगू का? करू का? हे बंद करू का व्हिडिओ? केला बघ.
बोल क्या था मैं चक्किया में बैठा बदमाश बोलूं सू सांगायचं का तर गाईज लग्नासाठी मुलगी पाहिजे तोरी कराई ना छोडेंगे हम तुम्हारे बिना अधूरे राम हे झूम नाही का होत? मला माहिती तुमचं काय बोलू शकत नाही त्यामुळे गेले पाहिजे बस माझा हा तर गाईज तुमच्या सगळ्यांना कळवण्यात खूप आनंद होतोय की लग्न आहे लवकरात लवकर मुलगी पाहिजे लग्नासाठी वय वर्षाची अट नाही शिक्षणाची अट नाही अजून कसली आता मला उल्लेख नाही करायचा त्या शब्दांचा त्याची पण काय मुकी बहिरी चालते सगळं तर कमेंट करा नाहीतर मग माझा नंबर मी टाकतो तुम्हाला मला कमेंट करा मी कमेंट बद्दल रिप्लाय करून मेसेज करतो माझा नंबर मला कॉन्टॅक्ट करा काय आपलं वय वर्ष आठ शिक्षण काय काहीच नाही कसं बी चालू त्याला काय एवढं इज्जत देतं ते बोलत नाही तिकट व्हिडिओ नको म्हणजे जाऊ दे आता काय बोलायचं असं नाही का होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं मी पण कॅमेऱ्यासमोर कंटिन्यू बोलू शकतो कोण असलं नसलं कुणी थोबाड बारीक केलं हे केलं ते केलं त्याच्याकडे नको घेऊ कॅमेरा ते सोड तरी काय फरक पडत नाही आपल्याला येतं बोलता आणि आपलं बोलणं सुद्धा ऐकतात ज्यांना ऐकायचं ते आणि काही गरज नाही असल्यांची तर अजिबात गरज नाही मला वाढायचं वेडायचं त्याच्या हिशोबाने येऊ मला कळलं भाऊ पुढं आला आठवीत घेऊन मागाचा फोन आहे भाऊ पडला बिडला लापडायचा यदि नाही तर मोबाईल व्हिडिओ डिलीट केलेले त्यामुळे आपला हे विरोधी व्हिडिओ बाबतीत निघू आपण जाऊ देवाच्या बाहेर बोलू चला हेअर कटिंग केली मी पण मला काय वाटत नाही हेअर कट केल्यासारखं हेअर कट दिसतं का रे माझा व्हिडिओ तरी नाही दिसत ना काय माहित मलाच कळत नाही त्यांनी नक्की काय केलंय पण पैसे लोबाडले फक्त जाऊ दे आता काय बोलायचं आपल्या मनासारखी प्रत्येक गोष्ट भेटत नाही किंवा होत नाही त्यामुळं चालायचं आज दुनिया आहे. मनासारखं झालंय ना सगळं नाही आज काय दाखवतो ह्याच्यात काय मनासारखं त्यात मनासारखं काय दाखवतो 1 मिनिट कुठे गेला यो यो बघ कुठे गेला तो काय माहिती इकडे गेला असं काय झालंय सांग बरं कसलो कुठे गे गाडी लावा गेले असते मूर्खपणाचा कळस बघायचा आहे का तुम्हाला मित्रांनो मूर्खपणाचा कळस दाखवू का थांबा पण 2 मिनिटं तो गेला हा थांब मूर्खपणाचा कळस दाखवला असता पण व्हिडिओ युट्यूब वाले डिलीट करताना इथं गेलो तर मनासारखं काय झालंय ना सगळं दाखव याच्या मनासारखं झालंय याच्या माझ्या मनात काय नसतं. याच्याच मनासारखं माझ्या मनात काय झालंय नसतं घे माझ्या मनात काय नसतं खरं तर नको मनासारखं हे झालं हे काय फुदा काय जाऊ द्या आपलं आपण जाऊ भावा काय गरज नाही आपल्याला आमच्याकडे घे बरं कॅमेरा नाही रे हे असं भारी वाटतं तर मित्रांनो इथं बघ येतात हात दाखव अरे थांब ना तर मी ज्या ठिकाणी असं हात धरून चाललेलो आहे हा बे कॅमेरा नीट धर ना तर तिथं ती जागा रिप्लेस होणार आहे मी लवकरच ह्यात दिसणार नाही आणि इकडे कुठं टाकतो तू मुलगी दिसन तुला सॉरी तुम्हाला ह्याच्यासोबत तिथं बघ रे आता जास्त का येतोय मला मगाशी ठरलंय भाऊचं लग्न करायचंय भाऊचं लग्न करायचंय ना ते काय देवाकडे तेच मागणार आहे आता पहिले गेल्या म्हणणार रे जेव्हा यायचं पहिले लग्न कर कशी मुलगी भेटली बाय पोरगी भेटली बाय मला
चांगली. कशी पण काय तुला कसं वाटतंय ते बघ सगळं तर विषय असा आहे बोलायला पण आहे ना गट्स लागतात जे की तुझ्यात नाही आहेत. तू कबूल कर म्हण कबूल आहे म्हण मान्य आहे मला म्हण ना कुणाचं बी काम आहे का बोलणं ओपन आपली बरोबर आहे का नाही रे ओपनली बोलायला आहे ना दम लागतो. डेअरिंग गट्स पाहिजे असतात आहे का तुझ्यात ते पळून जातोय पळून नाही जायचं रे आशाने बरोबर आहे का नाही मामा चालले पावती टाकायला माझ्या गाडी एवढ्या पावत्या मला ते आता मामांकडे बघितलं तरी मलाच वाईट वाटतं माझं मलाच किती पैसे गेले त्या गाडीचा नंबर विकत घ्यायला बी पैसे नाही जात तेवढे पैसे त्या पावतीवारी गेले मलाच असं वाईट वाटतं त्याला काय पैसे आहेत का ह्याच्यासारखे ऐक ना मी एवढा गैरफायदा घेईन ना ह्यो बोलत नाही याचा. बघायचं का तुला बघायचं का आता आमची माघार आहे. हा एवढं तरी बोल ना तू माघारी हे कबूल कर ना मी तुला बोलणारच नाही मी काय तू 4 वेळ तू हायलाइट होतोय तू काही सेलिब्रिटी झालाय का लय मोठा होय रे गर्दी फोन लाव प्रज्वल इथल्या ट्रस्टीला फोन लाव काढ मोबाईल आपला काढ ना होय रे चप्पल काढून येऊ ना. ए. हाथ में है हाथ रे चला पुढे मग थांबू नका हाय कर हाय कर कोण आहे तू कुठला आहे कुठला आहे तू? कुठून आलाय विकृत आहे का नाही दुनिया लय विकृत दुनिया आहे लय म्हणजे लय विकृत दुनिया आहे ही. जाऊ दे आता सांगता येणार नाही काय शब्दात कुठे गेला नाही सांगत रे ए तर राहायचं कुठे हा कट केला एक जण मला म्हणतो स्कॉर्पिओ एन मधला आता गाडी भारी आहे म्हणलं ती रे. तेच की मग गाडीच की मग मग तू मित्रांनो सगळ्यांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की स्कॉर्पिओ चांगली गाडी आहे. हा काढू शकतो पण ऊन आहे तरी इकडं जाऊ दे फोटो बिटो कॅन्सल देवधर्म करतोय असं दिखावा करायची गरज नाही कारण ती दिखावा करणारी पळून गेले बघा पळलाय बघ तो कसला लांब पळलाय बघ लपतोय तो खरं तर पुण्यात आल्यानंतर स्वतःच प्रतिबिंब दिसलंय त्याला लोकांकडे बघून आणि त्याला कळलंय की आपलं काय होऊ शकत नाही आता आपल्याला अवघड आहे पण तू घाबरू नको मी जबाबदारी नक्की घेईन नक्की आज जरा बिघडलाय गडी जरा बिघडलाय आज आणि तू एकटं जाऊन थांबतो एवढं लांब लांब ते मला काय माहिती हा मला काय माहिती तुला काय माहिती असतं काय झालंय तुला मामा पाणी बॉटल आहे का छोटी थंड द्या ना थंड नाही का ए निखिल थंड पाणी बॉटल घे ना आपल्याला नाही साधी नाही पित मी पाणी गार पाणी पितो कळलं का कळलं ना खरं बघायला गेलं तर आता आमचा एक मित्र आहे त्याचं नाव नाही घेत त्याला म्हणलं तू गार पाणी का नाही पित ते म्हणलं आमच्या घरातलं फ्रीजच जाळलं खरं म्हणलं त्यांना घर जवळ फ्रीज बी गेला तरी त्याने व्हिडिओ बघितली तर ते नक्की कमेंट करा मी त्याला विषय काढला म्हणलं त्याला मी बोलू काय मी त्याचे पाय पडलं माहिती का म्हणलं मी तुला काहीच बोलणार नाही म्हणलं जाऊ दे त्याने मला काय म्हणला की डाळिंब आणि बीटचा ज्यूस करून पे मी म्हणलं का तू म्हणलं तुझा चेहरा सुधरण चांगलं होईल बरं होईल मी म्हणलं त्याला की पितो म्हणलं तू पितो का म्हणलं मी नाही पितो म्हणलं ते गारच भारी लागतं ना आमच्या घरात फ्रीजच जाऊ चांगले फोटो काढले ते माझ्या दाखव रे व्हिडिओ एक्सेस मॅक्स पुढे मित्रांनो सगळ्यात भारी मोबाईल आयफोन मध्ये कुठला असेल
आयफोन एक्सेस मॅक्स कधी पण घ्या तोच घ्या दुसरा घेऊच नका.